श्री स्वामी समर्थ. आजचा स्वामी संदेश. कधीकधी आपल्याला आयुष्यात काही असे लोक येतात जे स्वतःला खूप मोठं समजतात, पण दुसऱ्यांना कमी दाखवल्याशिवाय त्यांना समाधान मिळत नाही. ते सतत टोचून बोलतात, अपमान करतात, तुमच्या यशावर शंका घेतात आणि तुमचा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न करतात. पण भक्तांनो, आजचा हा स्वामी संदेश अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्याने आयुष्यात कधी नाही कधी घमेंडी लोकांचा त्रास सहन केला आहे. आणि सुरुवातीला एक विनंती आहे, जर तुम्ही स्वामींवर श्रद्धा ठेवत असाल तर आताच कमेंटमध्ये लिहा जय जय स्वामी समर्थ आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण तुमचा एक लाईक म्हणजे श्रद्धेची ताकद आहे. आणि हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांपर्यंत शेअर करा. कदाचित तुमचा एक शेअर कुणाचं मन शांत करू शकतो. भक्तांनो, स्वामी समर्थ म्हणतात, अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. कारण अहंकार माणसाला वर दिसायला लावतो, पण आतून रिकामं करतो. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? जास्त गर्व करणारी माणसं जास्त वेळ टिकत नाहीत. ते काही काळ चमकतात, पण वेळ आली की शांत होतात. आणि शांत माणसं हळूहळू मोठं काहीतरी करून दाखवतात. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, घमेंडी माणसाशी वाद घालणं म्हणजे स्वतःची ऊर्जा वाया घालवणं आहे. कारण त्याला समजावणं कठीण असतं आणि स्वतःला सिद्ध करत बसणं अजून कठीण. म्हणून स्वामी म्हणतात, जो स्वतः शांत राहतो तोच खरा विजेता असतो. भक्तांनो, कधी कधी आपल्याला वाटतं की आपल्याला लगेच उत्तर द्यायला हवं, तोंड देऊन बोलायला हवं, आपण बरोबर आहोत हे सिद्ध करायला हवं. पण खरं यश हे तोंडाने नाही तर कर्माने दाखवलं जातं. आज जे लोक तुम्हाला कमी समजतात तेच लोक उद्या तुमचं यश पाहून शांत होतील. आणि इथेच एक महत्त्वाचा प्रश्न येतो, घमेंडी लोकांना त्यांची जागा कशी दाखवायची? उत्तर खूप साधं आहे, शांत राहून, मेहनत करून आणि स्वतःला सुधारून. कारण शब्द नाही तर यश बोलतो. भक्तांनो, कधी कधी आयुष्यात असं वाटतं की आपण एकटे आहोत, कोणी आपल्याला समजत नाही. पण लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधीच आपल्या भक्तांना एकटं सोडत नाहीत. ते शांतपणे पाहत असतात आणि योग्य वेळी योग्य बदल घडवतात. आता एक छोटा प्रश्न, तुमच्या आयुष्यातही असे घमेंडी लोक आहेत का? जर असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा, हो आहेत. कारण इथे अनेक भक्त एकमेकांना समजून घेतात. भक्तांनो, स्वतःची तुलना कधीच इतरांशी करू नका. कारण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, प्रत्येकाची वेळ वेगळी आहे. आणि लक्षात ठेवा, जे लोक आज वर दिसतात ते उद्या खालीही येऊ शकतात. आणि जे लोक शांत आहेत ते उद्या सगळ्यांच्या पुढे जातात. स्वामी म्हणतात, संयम हीच खरी शक्ती आहे. रागाने घेतलेला निर्णय कधीच योग्य नसतो, पण शांततेत घेतलेला निर्णय आयुष्य बदलतो. म्हणून आजपासून एक गोष्ट ठरवा, कोणालाही उत्तर देण्यासाठी घाई करायची नाही, कोणाच्या बोलण्याने दुःखी व्हायचं नाही आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. तुम्हाला
जर हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण कदाचित तुमचा एक शेअर कोणाच्या तरी आयुष्यात बदल घडवू शकतो. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, जीवनात खरी ताकद ही आवाजात नसते तर शांततेत असते. जे लोक सतत ओरडतात, दाखवतात आणि गर्व करतात ते अनेकदा आतून रिकामे असतात. पण जे लोक शांत राहून मेहनत करतात तेच एक दिवस सगळ्यांसमोर आदर मिळवतात. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण ही तुम्हाला थांबवण्यासाठी नाही तर तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आलेली असते. आणि स्वामी म्हणतात, परीक्षा कितीही कठीण असो, विश्वास ठेवल्यास मार्ग नक्की सापडतो. कधी कधी लोक तुमचा अपमान करतील, तुम्हाला कमी लेखतील, पण त्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा तुम्ही तुमचं काम अजून चांगलं करत राहा. कारण वेळ नेहमी सत्य दाखवतो. आज तुम्ही जिथे आहात ते तुमचं अंतिम स्थान नाही. तुमच्यासाठी अजून खूप मोठ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामींवर श्रद्धा ठेवा. जे लोक तुमच्याबद्दल चुकीचं बोलतात ते तुमच्या यशाला थांबवू शकत नाहीत. म्हणून मन शांत ठेवा आणि पुढे चालत राहा. पुढे चालत राहा, कारण तुमचा विजय नक्कीच लिहिलेला आहे. भक्तांनो, कधी कधी आयुष्यात असे प्रसंग येतात जेव्हा आपल्याला वाटतं की सगळं आपल्या विरोधात चाललं आहे. लोक आपल्यावर हसतात, आपल्या निर्णयांवर प्रश्न विचारतात आणि आपल्याला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण अशा वेळी एकच गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास असतो त्याला कोणाच्याही मान्यतेची गरज नसते. आणि लक्षात ठेवा, घमेंड ही काही काळ टिकते, पण नम्रता आयुष्यभर साथ देते. आज जो माणूस गर्वाने बोलतो, उद्या त्यालाच परिस्थिती नम्रतेने बोलायला शिकवते. म्हणून स्वतःला नेहमी शांत ठेवा, कारण शांत पाणी खोल असतं आणि खोल माणूस कधीही हलकं वागत नाही. स्वामी म्हणतात, संयम हीच खरी शक्ती आहे. रागाने घेतलेला निर्णय कधीच योग्य नसतो, पण शांततेत घेतलेला निर्णय आयुष्य बदलतो. श्री स्वामी समर्थ.